डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. फॉर्मेशन आपण स्टडी केलं होतं. मी फ्लावर सांगितलं होतं तुम्हाला, फ्लावरचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. फ्लावर मध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गॅनोशियम असे पार्ट असतात. त्यामध्ये अँड्रोशियम हा मेल पार्ट असतो. दॅट इज द मेल फ्लोरल वर्ल. त्याला मेल फ्लोरल वर्ल असं म्हणलं जातं. आणि तो अँड्रोशियम बनलेला असतो स्टेमेन पासून. स्टेमेन मध्ये अँथर असतं. अँथरचं ट्रान्सवर्स सेक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं. अँथरच्या ट्रान्सवर्स सेक्शन मध्ये अँथर वॉल असते आणि त्याच्या आतमध्ये पोलन सॅक असते. पोलन सॅकच्या आतमध्ये आर्चिगोनियल सेल्स असतात आणि त्या आर्चिगोनियल सेल्स मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होतात. मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होतात. त्यालाच आपण पोलर मदर सेल म्हणतो. त्या मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड होतात मियोसिसच्या प्रोसेसने आणि त्यापासून तयार केलं जातं टेट्रॅड ऑफ मायक्रोस्पोर्स. त्याच्यापासून मायक्रोस्पोर्सचा टेट्रॅड तयार केला जातो. आता ही टेट्रॅड ऑफ मायक्रोस्पोर्स, टेट्रा फॉर 4, कारण मियोसिस मध्ये जेव्हा एक मदर सेल डिवाइड होते तर त्याचे 4 डॉटर सेल्स तयार केले जातात. मग आता यामध्ये जेव्हा हे मायक्रोस्पोर्स डिवाइड केले जातात, सेपरेट केले जातात आणि या मायक्रोस्पोर पासून जी नेक्स्ट बॉडी तयार होत असते किंवा मायक्रोस्पोरचा जो नेक्स्ट फॉर्म असतो दॅट इज नथिंग बट द पोलन ग्रेन, ज्याला पोलन ग्रेन असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं? एक पोलन ग्रेन काय असतो तर दॅट वन पोलन ग्रेन इज नथिंग बट अ वन सेल. एक पोलन ग्रेन म्हणजे एक सेल असते. The one pollen grain is nothing but unicellular, uninucleated, haploid cell covered by 2 layers. एक पोलन ग्रेन म्हणजे एक युनिसेल्युलर, एकच सेल असलेली, युनिन्यूक्लिएटेड म्हणजे एकच न्यूक्लियस असलेली आणि हेप्लॉइड. हेप्लॉइड म्हणजे हॅव्हिंग अ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट आहे अशी ही एक बॉडी असते. युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड अँड हेप्लॉइड सेल that is covered by 2 layers, surrounded by 2 layers. त्याच्या सभोवताली 2 वॉल असतात किंवा 2 लेयर असतात. That one is called as exine and another one is called as entine. एक्झाइन काय असते आणि एंटाइन काय असते तर एक्झाइन इज नथिंग बट द आउटर कव्हरिंग. एक्झाइन ही आउटर कव्हरिंग असते आणि ह्या एक्झाइन मध्ये हार्डनेस असतो, टफनेस असतो. ती जास्त हार्ड असते आणि टफ असते. का हार्ड आणि टफ असते तर दॅट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ स्पेशलाइज्ड टाइप ऑफ केमिकल which is called as sporopollenin. एक केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि त्या केमिकलला काय म्हणलं जातं स्पोरोपोलोनिन असं म्हणलं जातं. आणि स्पोरोपोलोनिन हे प्लांट मधलं हार्डेस्ट मटेरियल असतं आणि ज्याचं बायोलॉजिकल डिकम्पोजिशन होत
नाही, म्हणून पोलन ग्रेन रिमेन अलाइव्ह फॉर मेनी इयर्स या मेनी डेज. म्हणून पोलन ग्रेन हे अलाइव्ह असतात अनेक दिवसासाठी. तर असं पोलन ग्रेनच्या सगळ्यात वरची जी लेअर असते त्या लेअरला काय म्हणलं जातं? दॅट इज कॉल्ड ॲज एक्झाईन. एक्झाईनच्या आतमध्ये जी लेअर असते, द लेअर विच इज प्रेझेंट इनसाइड द एक्झाईन, दॅट इज कॉल्ड ॲज एंटाईन. एक्झाईनच्या मधल्या लेअरला एंटाईन म्हणलं जातं. and that entine is becomes smooth and delicate. Entine ही स्मूथ असते, डेलिकेट असते आणि या एंटाईन वरती स्पोरोपोलोनिन नसतो, स्पाइन्स नसतात आणि दॅट इज द जस्ट कव्हरिंग ऑफ सायटोप्लाझम. एंटाईन जी असते ती सायटोप्लाझमची जस्ट कव्हरिंग असते. जे फ्लुइड मटेरियल असतं, दॅट फ्लुइड मटेरियल इज नथिंग बट द सायटोप्लाझम. आणि त्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये एक जो न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसला काय म्हणलं जातं? तर दॅट इज नथिंग बट अ हॅप्लॉइड न्यूक्लियस. हॅप्लॉइड न्यूक्लियस मीन्स that nucleus is characterized by presence of a single set of chromosome. त्या हॅप्लॉइड न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोमचा एकच सेट प्रेझेंट असतो आणि म्हणून असा हा जो क्रोमोझोम न्यूक्लियस असतो त्याला हॅप्लॉइड न्यूक्लियस असं म्हणलं जातं. तर असं हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर असतं. दॅट पोलन ग्रेन इज नथिंग बट वन सेल covered by two layers. Outer is called as exine, inner is called as entine. आणि एक्झाईन आणि एंटाईनच्या आतमध्ये सायटोप्लाझम आणि त्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं? एक हॅप्लॉइड न्यूक्लियस असतं. त्याला एक पोलन ग्रेन असं म्हणायचं. पराग कण ज्याला म्हणतो ना आपण, त्याला एक पोलन ग्रेन असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग हा पोलन ग्रेन काय करतो आता? दिस पोलन ग्रेन इज रेस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट बॉडी. त्याच्यापासून एक नेक्स्ट बॉडी तयार केली जाते. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट नेक्स्ट बॉडी? दॅट इज नथिंग बट द मेल गॅमेटोफाइट. आणि त्या मेल गॅमेटोफाइट मध्ये काय प्रोड्यूस केले जातात? मेल गॅमेट्स प्रोड्यूस केले जातात. की जे मेल गॅमेट्स कोणत्या प्रोसेससाठी असतात? की दे आर रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. जे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी रिक्वायर्ड असतात. मग हा पोलन ग्रेन आता मेल गॅमेटोफाइटला कसा तयार करत असतो? तर पहा, पोलन ग्रेन तर हा युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड बॉडी आहे. आणि हा पोलन ग्रेन आता काय करतो? इट अनइक्वली डिवाइड बाय द प्रोसेस ऑफ मेटॉसिस. तो मायटॉसिसच्या प्रोसेसने अनइक्वली काय केला जातो? डिवाइड केला जातो. त्याचे अनइक्वल साईजचे दोन सेल्स तयार केले जातात. दॅट वन स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज जनरेटिव्ह सेल and larger cell one is called as tube cell. एक किंवा त्यालाच व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणलं जातं. एक जी छोटी सेल असते त्या छोट्या सेलला जनरेटिव्ह सेल म्हणलं जातं आणि जी मोठी सेल असते त्या मोठ्या सेलला ट्यूब सेल असं म्हणलं जातं. मग आता जनरेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल याच्यामध्ये काय फरक असतो? तर जनरेटिव्ह सेल ही आकाराने छोटी असते. दॅट इज
स्मॉल साइज आणि ट्यूब सेल असते दॅट इज लार्जर इन साइज, ती आकाराने मोठी असते. आणि असा जो टू सेल्ड पोलन ग्रेन असतो, आता नाव द पोलन ग्रेन इज टू सेल्ड. पहिलं तो युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड आणि हेप्लॉइड सेल होता. आता इट बिकम्स टू सेल्ड. टू सेल मध्ये छोट्या सेल, कारण तो मायटोसिसच्या प्रोसेसने डिवाइड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या सेलला जनरेटिव्ह सेल म्हणलं जातं आणि मोठ्या सेलला ट्यूब सेल म्हणलं जातं किंवा त्या सेलला काय म्हणलं जातं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह सेल. त्याच सेलला व्हेजिटेटिव्ह सेल असं देखील म्हणलं जातं. ट्यूब सेल अँड व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे. मग फर्स्ट टाईपची आता जी सेल असते ट्यूब सेल, जनरेटिव्ह सेल, ही जनरेटिव्ह जी सेल असते, दिस जनरेटिव्ह सेल इज अगेन डिवाइड बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. ती जनरेटिव्ह सेल पुन्हा मायटोसिसच्या प्रोसेसनी काय केली जाते, डिवाइड केली जाते. आणि जनरेटिव्ह सेल मायटोसिसच्या प्रोसेसने डिवाइड केल्यानंतर त्याचे परत दोन सेल्स तयार होत असतात. अँड दीज टू सेल्स आर नथिंग बट द मेल गॅमेट्स. या ज्या दोन सेल्स असतात या दोन सेल्सना काय म्हणलं जातं, मेल गॅमेट्स असं म्हणलं जातं. नाव द पोलन ग्रेन इज थ्री सेल्ड. आता पोलन ग्रेन हा थ्री सेल्ड असतो कारण त्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स आहेत आणि एक ट्यूब सेल असते किंवा व्हेजिटेटिव्ह सेल असते. आता हा थ्री सेल्ड पोलन ग्रेन, नाव दिस थ्री सेल्ड पोलन ग्रेन इज ट्रान्सफर्ड बाय द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. हा थ्री सेल्ड पोलन ग्रेन पॉलिनेशनच्या प्रोसेसने काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. ट्रान्सफर केला जातो म्हणजे आता हा पोलन ग्रेन अँथर मधनं निघतो आणि फिमेलचा जो पार्ट असतो दॅट इज नथिंग बट द स्टिग्मा, ज्याला स्टिग्मा म्हणतो आपण, त्या पार्टकडे काय केला जातो, तो ट्रान्सफर केला जातो. नाव इट इज ट्रान्सफर टुवर्ड्स द स्टिग्मा अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट द पॉलिनेशन. त्याच प्रोसेसला आपण कोणती प्रोसेस म्हणत असतो, तर पॉलिनेशनची प्रोसेस असं म्हणत असतो. तर इन दिस प्रोसेस द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. या प्रोसेसमध्ये पोलन ग्रेन हे अँथरपासून निघतात आणि स्टिग्मा पर्यंत काय केले जातात, ते ट्रान्सफर केले जातात. तर दॅट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणलं जातं, तर पॉलिनेशनची प्रोसेस असं म्हणलं जातं. आता नाव द पोलन ग्रेन, आता या प्रोसेसमध्ये पोलन ग्रेन काय केला जातो, इट गेट डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ स्टिग्मा. तो स्टिग्माच्या सरफेसवरती डिपॉझिट केला जातो आणि तिथे पोलन ग्रेनचं काय केलं जातं, आता नाव द पोलन ग्रेन स्टार्ट टू जर्मिनेट. आता पोलन ग्रेन काय व्हायला सुरुवात होतो, तर जर्मिनेट व्हायला सुरुवात होत असतो. जर्मिनेट व्हायला सुरुवात होत असतो म्हणजे आता या पोलन ग्रेन मध्ये जी ट्यूब सेल असते किंवा ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणलेलं आहे, ही ट्यूब सेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेल काय व्हायला सुरुवात होते, जर इट स्टार्ट टू डेव्हलप द पोलन ट्यूब. त्याच्याद्वारे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार केलं जातं. त्या स्ट्रक्चरला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ पोलन ट्यूब. त्याला पोलन ट्यूब असं म्हणलं जातं. आणि ती ट्यूब लाईक जी स्ट्रक्चर असते, दॅट पोलन ट्यूब इज पासेस थ्रू द स्टाईल ऑफ गायनोशियम. असं गायनोशियम मध्ये तीन पार्ट असतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. त्याच्यामध्ये जो स्टाईल नावाचा जो पोर्शन असतो, त्या स्टाईलच्या थ्रू ही पोलन ट्यूब काय व्हायला सुरुवात होते, पास व्हायला सुरुवात होते. आता ही पोलन ट्यूब कशासाठी तयार केली जाते, तर दिस पोलन ट्यूब इज रिस्पॉन्सिबल टू ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स. ती पोलन ग्रेन्सना ट्रान्सफर करण्यासाठी काय केली जाते, युटिलाइज केली जाते. म्हणजे पहा,
जेव्हा पोलन ग्रेन हा स्टिग्माच्या सरफेसवरती डिपॉझिट झाला तर पोलन ग्रेन मध्ये ऑलरेडी 2 मेल गॅमेट्स होते. मग आता ह्या मेल गॅमेट्सना फिमेल मध्ये जी ओहरी असते, ओहरीच्या आतमध्ये जे ओहुल असतं, त्या ओहुलच्या आतमध्ये जे एग असतं त्या एग पर्यंत ट्रान्सफर करावं लागतं. मग आता हे मेल गॅमेट्स कसे ट्रान्सफर करायचे, कारण पोलन ग्रेन तर हा स्टिग्माच्या सरफेसवरती डिपॉझिट आहे. स्टिग्मा हा वरचा अपायकल पोर्शन असतो, तो वरचा भाग असतो. मग या स्टिग्मापासून पोलन ग्रेन हे ओहरीपर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी काय केलं जातं, एक जर्मिनेटिंग ट्यूब तयार केली जाते. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट जर्मिनेटिंग ट्यूब? दॅट इज नथिंग बट द पोलन ट्यूब. एक पोलन ट्यूब तयार केली जाते आणि ही पोलन ट्यूब कोणापासून तयार केली जाते, तर या पोलन ग्रेनमध्येच असलेली जी ट्यूब सेल असते किंवा व्हेजिटेटिव्ह सेल असते, या ट्यूब सेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेलपासून काय तयार केलं जातं, ही पोलन ट्यूब तयार केली जाते. आणि ती पोलन ट्यूब हळूहळू स्टाईलच्या थ्रू ग्रो होत होत ती ओहरीमध्ये असलेल्या ओहुलमध्ये एंट्री करते. कशासाठी एंट्री करते, तर दॅट इज टू कॅरी द TWO2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. तर अशा पद्धतीने या पोलन ग्रेन पासून काय तयार केलं जातं, जी बॉडी तयार केली जाते, दॅट इज नथिंग बट द मेल गॅमेटोफाइट. आणि त्या मेल गॅमेटोफाइटच्या आतमध्ये काय तयार केले जातात, मेल गॅमेट्स तयार केले जातात. तर अशा पद्धतीने पोलन ग्रेन आणि त्या पोलन ग्रेनचं काय तयार केलं जातं मेल गॅमेटोफाइट मध्ये, आणि मेल गॅमेटोफाइटचं कशामध्ये डेव्हलपमेंट केलं जातं, मेल गॅमेट्स मध्ये डेव्हलपमेंट केलं जातं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ, आपण अँथरच्या म्हणजे ऍक्च्युली अँड्रोशियम. हा, पोलन ग्रेन ही नॉन मोटाईल असतात. नॉन मोटाईल असतात ते पॉलिनेशन पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे, कारण पोलन ग्रेनला ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजचा वापर केला जातो. एजन्सीज म्हणजे एजंटचा वापर केला जातो. हे जे पोलन ग्रेन्स असतात, हे पोलन ग्रेन्स हे एअरच्या थ्रू, वॉटरच्या थ्रू, इन्सेक्टच्या थ्रू, बर्ड्सच्या थ्रू, असे वेगवेगळ्या एजन्सीजच्या थ्रू काय केले जातात, ते ट्रान्सफर केले जातात. म्हणून हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी काय केलं जातं, एजन्सीज वापरले जातात. त्याला स्पेशली पॉलिनेशन म्हणतात. आणि हे पॉलिनेशन कसं होतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर जसं आता मी मेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप होतो, तसं फिमेल गॅमेटोफाइट कसं डेव्हलप केलं जातं याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे. फिमेल गॅमेटोफाइट मध्ये फिमेल गॅमेट कसा तयार केला जातो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. मग आता फिमेल गॅमेटोफाइट कुठे तयार केला जाईल, तर फिमेल पार्ट मध्ये तयार केला जाईल, फिमेल फ्लोरल वॉल मध्ये तयार केला जाईल. मग हा फिमेल पार्ट किंवा फिमेल फ्लोरल वॉल कोण असतो, तर दॅट इज नथिंग बट द गायनोशियम. हा गायनोशियम आहे. गायनोशियम इज नथिंग बट द फिमेल फ्लोरल वर्ल. गायनोशियम हे फिमेल फ्लोरल वर्ल आहे. आणि हे गायनोशियम हे इनरमोस्ट फ्लोरल वर्ल असतं. अँड दॅट कन्सिस्ट ऑफ नंबर्स ऑफ कार्पेल्स. ते अनेक कार्पेल्स पासून तयार झालेलं असतं. अँड दीज कार्पेल्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द, हे जे कार्पेल्स असतात, हे कार्पेल्स 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेले असतात. इच कार्पेल इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. कार्पेल मध्ये जे 3 पार्ट असतात त्याच्यामधला एक पार्ट जो असतो ज्याला स्टिग्मा म्हणलं जातं. द नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज स्टाईल. पुढचा जो पार्ट असतो त्याला स्टाईल म्हणलं जातं. आणि तिसरा जो बेसल पार्ट असतो त्या बेसल पार्टला ओहरी म्हणलं जातं.
स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे हे त्याचे 3 पार्ट असतात. स्टिग्मा अपायकल पोर्शन असतो आणि या अपायकल पोर्शन वरती काय डिपॉझिट केले जातात, तर स्टिग्माच्या वरती पोलन ग्रेन डिपॉझिट केले जातात. स्टाईल जो पोर्शन असतो, दॅट स्टाईल इज नथिंग बट अ पोर्शन विच इज, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे स्टाईलच्या थ्रू जी मेल गॅमेटोफाइटची पोलन ट्यूब असते ती पोलन ट्यूब ट्रान्सफर केली जाते. आणि तिसरा जो बेसल पोर्शन असतो, दॅट बेसल पोर्शन इज नथिंग बट द ओव्हरी. तिसऱ्या बेसल पोर्शनला काय म्हणलं जातं, ओव्हरी म्हणलं जातं. तर असं स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे हे 3 वेगवेगळे पार्ट असतात आणि या 3 वेगवेगळ्या पार्टच्या थ्रू काय केलं जातं, देर इज द प्रोसेस ऑफ, या ठिकाणी देखील फिमेल गॅमेट तयार केला जातो, एग तयार केला जातो. मग आता पहा, स्टिग्मा कशासाठी असतो, तर स्टिग्मा इज स्पेशली टू रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. स्टिग्मा हा पोलन ग्रेनला रिसीव्ह करण्यासाठी असतो. स्टाईल कशासाठी असते, तर दॅट स्टाईल इज रिस्पॉन्सिबल टू पास द पोलन ट्यूब. स्टाईल ही पोलन ट्यूबला पास करण्यासाठी असते. आणि बेसल जो पोर्शन असतो, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बेसल पोर्शन, दॅट इज नथिंग बट द ओव्हरी. जो बेसकडचा पोर्शन असतो त्या बेसकडच्या पोर्शनला काय म्हणलं जातं, ओव्हरी म्हणलं जातं. आणि त्या ओव्हरीच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, इनसाइड द ओव्हरी द ओव्हुल्स आर प्रेझेंट अँड दिस ओव्हुल्स आर नथिंग बट द सेल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज नथिंग बट द फिमेल गॅमेट, ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार केला जातो. ह्या ओव्हुलचं स्ट्रक्चर कसं असतं, ओव्हुलचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे पहा, गायनोशियम मध्ये कार्पेल असतात, कार्पेलच्या आतमध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी असते, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हुल असतं आणि ओव्हुलच्या आतमध्ये काय तयार केला जातो, तर ओव्हुलच्या आतमध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार केला जातो आणि त्यालाच फिमेल गॅमेट म्हणलं जातं. तर आता मी तुम्हाला ओव्हुलचं स्ट्रक्चर दाखवतो व 1 मिनिट डायग्राम कसे पाहून घ्या. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओव्हुल. हे ओव्हुलचं स्ट्रक्चर आहे. आता या ओव्हुलच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय प्रेझेंट असतं, व्हॉट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ दिस ओव्हुल. आता पहा, ह्या ओव्हुलला ना या ठिकाणी दिस पोर्शन ऑफ ओव्हुल, हा एवढा जो ओव्हुलचा पोर्शन असतो, तर हे ओव्हुल कुठे प्रेझेंट असतात, तर ओव्हुल